311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्झवरून आम्ही बोलत आहोत. हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण विविध प्रकारची पेरणी यंत्र आणि BBF तंत्रज्ञान याविषयी वैभव सूर्यवंशी, विषय विशेषज्ञ कृषी शक्ती आणि अवजार अभियांत्रिकी कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आपण विविध प्रकारची पेरणी यंत्र आणि BBF तंत्रज्ञान याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत वैभव सूर्यवंशी सर. विषय विशेषज्ञ आहेत कृषी शक्ती आणि अवजार अभियांत्रिकी कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. जसं की आजचा आपला विषय आहे विविध प्रकारची पेरणी यंत्र आणि BBF तंत्रज्ञान, तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा आपल्याला हा आहे की पेरणी यंत्र म्हणजे काय? पेरणी यंत्र म्हणजे आपण जे काही बियाणं पेरतो आणि ही पेरणी करत असताना जी सुरुवातीची जी पेरणी आपल्याकडे केली जायची ती मनुष्याच्या सहाय्याने केली जायची आणि प्रत्येक वेळेस माणूस एका ठिकाणी बियाणं टोकत चालायचा. याचाच वापर आपण यंत्राच्या रूपात जर पाहिलं तर आपलं श्रम, वेळ आणि पैसा जर आपल्याला वाचवायचा असेल तर पेरणी यंत्राद्वारे आपल्याला पेरणी करता येते. मग यामध्ये पेरणी करत असताना आपल्याला एकापेक्षा जास्त ओळी आपल्याला ज्याद्वारे पेरता येतात किंवा एक बियाणं आपल्याला त्याद्वारे पेरता येतं आणि पेरणीबरोबरच खतही दिलं जातं. असं जे काही यंत्र आहे जे आपल्याला ट्रॅक्टर असेल, बैलचलित असेल, पॉवर टिलर चलित असेल किंवा मनुष्यचलित असेल, अशा वेगवेगळ्या शक्तिस्रोत वापरून ज्याने आपल्याला पेरणी अतिशय सहजरित्या करता येते त्याला आपण पेरणी यंत्र असं म्हणू शकतो. बरं, खूप छान तुम्ही सांगितलं सर की पेरणी यंत्राचं नक्की काम काय असतं. यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की पेरणी जी आहे ती कुठल्या कुठल्या पद्धतीने करता येते? पेरणी आपल्याकडे जी पद्धत वापरली जातात तर 3 पद्धतीने आपण पेरणी करतो. एक पेरणी असते की आपलं शेत तयार झालं, ज्याला आपण प्राथमिक मशागत होतो, दुय्यम मशागत आहे आणि दुय्यम मशागतीनंतर आपण पेरणीला जातो. तर पेरणी करत असताना एक पेरणी आपण सरळ म्हणजे कुठल्याही प्रकारचे आपण बेड बनवणं किंवा सारा न बनवता सपाट पेरणी आपण करतो. ज्या ठिकाणी आपल्याकडं ड्रीप असेल किंवा स्प्रिंकलर असेल, पाणी द्यायची सोय आपल्याकडे आहे त्या ठिकाणी आपण सपाट पेरणी करतो. दुसरी एक पद्धत आपल्याकडं प्रचलित आहे. आता शेतकरी सध्याला रबीचा हंगाम सुरू आहे आणि गहू पिकाची पेरणी करतायत, तर ते शेतकरी काय करतात की त्यामध्ये सारा बनवतात की जेणेकरून त्यांना ज्यांना मोकळं पाणी द्यायचे, फ्लड इरिगेशन करायचे, तर त्या ठिकाणी सारा बनवला जातो ज्यामध्ये 3 ते 4 ओळी पेरल्या जातात आणि 4 ओळीनंतर एक वरम तयार होतो आणि मधल्या बाजूला आपल्याला मोकळं पाणी आपल्याला त्यामध्ये देता येऊ शकतं. ही दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत जी आहे ही खास करून जर आपण पाहिले तर भाजीपाला जे पिकवणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आता बाकीचे जे पिकामध्ये सुद्धा शेतकरी घेत आहेत की ती म्हणजे बेडवर पेरणी. बेडवर पेरणीचे वेगवेगळे फायदे आपल्याला मिळतात पाहायला. आणि बेड करण्यासाठी आपल्याला रिजर आपल्याला लागतात जेणेकरून आपल्याला 2 बाजूला सरी पडते आणि मध्ये जो उंचवटा होतो त्या ठिकाणी आपल्याला पेरणी करता येते. आणि यासाठी वेगळी पेरणी यंत्र आलेली आहेत की आपल्याला अगोदर बेड तयार करावे लागायचे, त्यानंतर पेरणी आपल्याला पेरणी यंत्राद्वारे आपण त्या ठिकाणी चालून पेरणी व्हायची. पण आता ट्रॅक्टर चलित अशी काही अवजारं आहेत की ज्यामध्ये आपल्याला बेड करणं आणि पेरणी करणं आणि पेरणीबरोबर खतही देणं ही सर्वची सर्व कामं एकाच वेळेस केली जातात. आणि ही आपली तिसरी पद्धत आहे जी बेडवर केली जाते. अशी आपली सपाट पेरणी, साऱ्यात पेरणी आणि बेडवर पेरणी अशा 3 पद्धती आपल्याला पेरणीच्या आहेत. बरं, आता तुम्ही पद्धती सांगितल्या, त्याच्या आधी आपण यंत्रांबद्दल बोलतोय की पेरणीसाठी कुठली कुठली यंत्र फायद्याची आहेत. आता आपण बघतो की शेतामध्ये मनुष्यही काम करतात, महिलाही काम करतात. तर आता जसं तुम्ही सांगितलं की ट्रॅक्टर चालवणं आहे तर ही आणि त्याच्यासोबत जी यंत्र आहेत पेरणीसाठीची,
तर एक असा समज असतो की जनरली माणसं जी आहेत ते यंत्र जास्त चांगलं चालवू शकतात, पण मग अशी कुठली यंत्र आहेत का की जी महिला देखील खूप व्यवस्थित आणि खूप चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात आणि त्याचाही उपयोग करू शकतात? आपण जर पाहिलं तर आपण नारी शक्तीवर जास्त भर देतोय बिलकुल. आणि महिलांसाठी उपयोगी अवजारं यासाठी नक्कीच खूप सारी अवजारं महिलांसाठी बनवली जातात. आपला जळगाव जिल्हा जर आपण पाहिला तर आपण मे आणि जूनमध्ये जे काही आपण कॉटन लावतो किंवा कापूस पीक आपण घेतो त्यामध्ये जवळपास 90 ते 95% महिलांचा सहभाग पेरणीसाठी असतो. मग त्यामध्ये टोकन केलं जातं, लॅटरल ओढली जाते किंवा मार्किंग केली जाते आणि एका एका ठिकाणी हाताने टोकन केलं जातं. आणि महिला ज्यावेळेस हे काम करतात तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस वाकणं आणि त्यामुळं पाठीला येणारा स्ट्रेस, यामुळं मग त्यांचं श्रम कमी व्हावं यासाठी काही अवजारं आपल्याकडे नक्कीच आहेत. बरं. मग यामध्ये काही पंच प्लांटर आलेत, ज्या ठिकाणी जसं आपण पंचिंग मशीनने आपण होल करतो त्याच पद्धतीने आपल्याला पंच प्लांटर हातात आपल्याला धरायचा आहे आणि ज्या ठिकाणी टोकन करायचं आहे त्या ठिकाणी त्याला प्रेस करायचं आहे. म्हणजे आपल्याला वाकावं लागत नाही, स्ट्रेस येत नाही आणि पर्यायाने आपली कार्यक्षमता वाढते. जे काम करताना महिलांना 15 ते 20 मिनिटांनंतर ते थोडा वेळ घेतात, आराम करतात आणि परत कामाला सुरुवात करतात, तेच यंत्राच्या सहाय्याने त्यांना अतिशय जास्त वेळ त्यांना मिळतो आणि कार्यक्षमता त्यांची खूप वाढते. पण याच्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर ते यंत्र आपल्याला उचलावं लागतं प्रत्येक वेळेस आपल्याला टोकन करण्यासाठी. मग याच्यामध्ये अजून थोडंसं रूपांतरित करण्यात आलं. आपण कृषी विज्ञान केंद्राच्या सहाय्याने अजून एक यंत्र तयार केलं ज्याद्वारे आपल्याला बियाणं टोकणं आणि खतं देणं अशी दोन्ही सुद्धा आपल्याला अवजारं आपल्याला त्याद्वारे आपल्याला करता येऊ शकतात. यामध्ये अजून एक केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था आहे आमची भोपाळला, त्यांनी एक चक्रीय टोकन यंत्र आणले आणि आता सध्याला जळगावमध्ये फार प्रचलित आहे. खास करून मका असेल, कापूस असेल, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, चक्रीय टोकन यंत्र. याद्वारे एका वेळेस एकच बियाणं पडतं आणि याला उचलायची गरज नाही, याला फक्त ढकलत चालायचे. आणि एक महिला जर आपण म्हणली किंवा एक माणूस जर आपण म्हणलं तर साधारणतः 0.1 HP इतकी ताकदीने तो काम करतो. आणि हे यंत्र जर आपल्याला ढकलायचं जर असेल तर आपल्याला कुठलाही लोड नाही, ड्रजरी आपण त्यामध्ये कमी करतो आणि श्रम जर कमी होत असेल तर कार्यक्षमता नक्कीच वाढते आणि खूप चांगल्या पद्धतीने पेरणी करता येते. मग आपल्याला किती वेळ लागेल? 1 एकर क्षेत्र जर करायचं असेल, एक यंत्र टोकन यंत्र जर आपल्याकडे असेल आणि आपल्याकडं एकच महिला जर आपल्याकडे जर असेल तर आपण साधारणतः 3 ते 4 तासामध्ये 1 एकर क्षेत्र आरामात आपल्याला पेरणी करता येऊ शकते. म्हणजे काय झालं की महिलांद्वारे पेरणी सोयीची झाली, आपल्याला लेबर कमी लागलं, जो आजचा खूप मोठा ज्वलंत प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर पेरणी अतिशय चांगली झाली, बियाणं कमी लागलं कारण एका वेळेस एकच बियाणं पडले. पर्यायाने होतं काय की एका वेळेस एक बियाणं पडल्यामुळं ज्या ठिकाणी बियाणं पडले त्या ठिकाणी तिथून मिळणारे अन्नद्रव्य त्याच झाडाला मिळतात आणि ते झाडाला पोषण चांगलं मिळतं, पर्यायाने आपल्याला उत्पादनातही फायदा होतो. अगदी अगदी. मग असं अवजार महिलांसाठी अतिशय सोयीस्कर आहे. तर यामध्ये आपण जे पाहिले ते पंच प्लांटर आणि चक्रीय टोकन यंत्र खास महिलांसाठी आहे. आता ह्याच अवजारापर्यंत नाही तर काही महिलांचे ग्रुप ट्रॅक्टर सुद्धा चालवतात आणि खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा ते काम करू शकतात. कारण अतिशय खूप घडामोडी किंवा तंत्रज्ञान बदलते, वेगवेगळे सेन्सर बेस्ड ट्रॅक्टर आता सध्याला येत आहेत आणि नक्कीच महिला त्याचा फायदा घेऊन काही महिलांचे बचत गट किंवा महिला पुढे येऊन त्या ट्रॅक्टरद्वारे सुद्धा पेरणी करू शकतात. अशी वेगवेगळी अवजारं आहे जी महिलांसाठी अतिशय सोपी, सोयीस्कर, जेणेकरून श्रम, वेळ, पैसा आणि मजुरात बचत आपल्याला करता येऊ शकते. निश्चितच. आणि तंत्रज्ञानाचं कामच हे आहे की कमी श्रमामध्ये जास्त त्याच्यातनं आउटपुट कसा काय निघेल. आता तुम्ही सांगितलं की ट्रॅक्टरने सुद्धा पेरणी करता येते, तर ट्रॅक्टर चलित अशी विविध कुठली पेरणी यंत्र आहेत? आता ही जी अवजारं आहेत, आता याच्यामध्ये जर आपण टोकन यंत्रामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये फक्त आपण शक्ती स्रोत बदलतोय. महिलांसाठी ज्यावेळेस आपण वापरतो किंवा मनुष्यचलित आपण यंत्र ज्यावेळेस वापरतोय तर माणूस हा त्याचा शक्ती स्रोत आहे. तेच आपण बैलाच्या सहाय्याने गेलो तर बैल हा शक्ती स्रोत आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी एक ओळ पेरतोय बैलाच्या सहाय्याने 3 ओळीपर्यंत आपण जातोय. आणि ज्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त ओळी पेरायच्या आहेत, म्हणजे काय की कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त क्षेत्र जर कव्हर करायचं असेल तर आपण ट्रॅक्टरसाठी आपण जाऊ शकतो. मग ट्रॅक्टरसाठी कोणकोणती अवजारं? तर ट्रॅक्टरसाठी आपल्याकडं सीड ड्रिल आपण वापरतो. सीड ड्रिल ही अगोदरची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त ओळी आपल्याला पेरता येतात. पूर्वी सीड ड्रिल वापरले जायचे, अजूनही वापरले जातात, पण आता सध्याला टोकन यंत्र आलेले आहेत. टोकन यंत्र आणि सीड ड्रिल आपण जर पाहिलं तर सीड ड्रिलमध्ये 2 ओळीतलं अंतर, दाते आपण एकदा फिक्स केले तर आपल्याला सारखं मेंटेन ठेवता येतं. पण टोकन यंत्रामध्ये आपल्याला
बियाणामधील सुद्धा अंतर मेंटेन करता येतं, जे सीड ड्रिलमध्ये आपल्याला करता येत नाही. तर हा एक त्याचा बेसिक डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. मग एक सीड ड्रिल आहे, टोकन यंत्र आहे, ज्याला आपण प्लांटर असं म्हणतो. आणि याच्याही पुढे जाऊन आपण जर पाहिलं की जे काही शेतकरी आहे, जसं कांद्यासारखं पीक आहे, नर्सरी ग्रो केली, पण नंतर आपल्याला लागवड करायची, पण लागवडी करण्यासाठी आपल्याला परत लेबर लागतं आणि परत लेबरचा प्रश्न आपल्या समोर येतो. तर काही प्रायव्हेट अवजारं आपल्याला आता सध्याला मार्केटमध्ये अवेलेबल झाली की ज्याद्वारे आपल्याला कांद्याचं सुद्धा पुनर्लागवड सुद्धा यंत्राद्वारे करता येतं. नक्कीच त्याची इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता थोडी कमी आहे, पण ज्या ठिकाणी आपल्याला जे लेबर लागतं तर जवळपास 50% ते लेबर आपल्याला ते यंत्र वापरून कमी करता येतं आणि पेरणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. बरं. न्यूमॅटिक प्लांटर अजून एक अवजार ज्याच्यामध्ये येतं, जे ट्रॅक्टर चलित आहे, ज्याद्वारे सुद्धा आपल्याला एका वेळेस एक बियाणं टोकता येतं. आणि विशेष करून ज्या ठिकाणी भाजीपाल्याचं जर बियाणं आपण पाहिलं तर अतिशय छोटं असतं आणि ते आपल्याला टोकन यंत्र किंवा सीड ड्रिलनी सहजरित्या पेरता येत नाही, त्या ठिकाणी न्यूमॅटिक प्लांटर आपल्याला मदत करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा ती पेरणी करून देऊ शकतो. न्यूमॅटिक प्लांटर. तुम्ही आता भाजीपाला पिकाची गोष्ट केली, तर मी आता तेच विचारणार होती की भाजीपाला पेरणी आणि लागवडीसाठी कुठली कुठली यंत्र जी आहेत ती उपयोगी आहेत, त्याबद्दल सांगा. भाजीपाला पिकाचं जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त जे शेतकरी आहेत ही नर्सरीमधून रोपं आणतात, पण रोपं लावताना आपल्याला परत लेबर आपल्याला लागतो. पण त्याऐवजी त्याची पुनर्लागवड करण्यासाठी भाजीपाला लागवड यंत्र एक आपल्याला मिळतं, ज्यामध्ये 2 ओळी किंवा 3 ओळी जी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालणारे यंत्र आहे. आपल्याला बेडवर जर पेरणी करायची असेल तर बेड बनवणं आणि परत आपल्याला लागवड करणं रोपाची, ही दोन्ही कामं त्या यंत्राद्वारे आपल्याला करता येतात. दुसरं, जर आपल्याला रोपं आपल्याला घ्यायची नाही, आपल्याला डायरेक्ट सीड सोईंग करायची आहे, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला न्यूमॅटिक प्लांटरचा वापर करता येऊ शकतो. आणि ही जी बियाणं आहेत हे आपल्याला डायरेक्ट आपल्याला पेरणी करता येऊ शकतं. आपल्याला जे काही अंतर ठेवायचे, 2 ओळीतील म्हणा किंवा 2 झाडातील अंतर आपल्याला काय ठेवायचं, त्याची सुद्धा ॲडजस्टमेंट आपल्याला त्याद्वारे करता येते आणि खूप चांगल्या पद्धतीने भाजीपाला पिकाची लागवड आपल्याला ती सोपी करता येऊ शकते. बिलकुल. सर, तुम्ही आत्ता टोकण यंत्राविषयी बोलत होतात, तर मला असं विचारायचं आहे की टोकण यंत्र आणि पेरणी यंत्र यांच्यातील फरक काय आहे? पेरणी यंत्र ज्यावेळेस आपण म्हणतो, ज्यावेळेस मनुष्याच्या सहाय्याने आपण सुरुवात करूया की मनुष्याच्या सहाय्याने आपण पेरणी करतो, तर त्याची जी मीटरिंग आहे, हे जो लेबर जो बियाणं सोडणार आहे ती त्याच्या हाताचं स्किल आहे, तो किती बियाणं त्यामध्ये सोडतोय, जेणेकरून 2 बियाणातील अंतर आपल्याला मेंटेन करता येईल. सीड ड्रिल किंवा ज्याला पेरणी यंत्र आपण म्हणतो, त्याच्यामध्ये रोलर दिले जातात लोखंडी, त्याच्यावर खाचा असतात. बियाणं त्या खाचेमध्ये किती प्रमाणात फसते, म्हणजे 1, 2 किंवा 3 पद्धतीने सुद्धा बियाणं जाऊ शकतात. आणि ज्यावेळेस बियाणं पेटीपासून जमिनीपर्यंत येतं तर ते एकसारखं खाली येत नाही. ते बियाणं ज्यावेळेस नळीद्वारे जमिनीपर्यंत येतंय तर त्यावेळेस ते बियाणं त्या नळीला लागतं, ज्याला आम्ही बाउन्सिंग इफेक्ट म्हणतो. आणि त्यामुळं होतं काय की 2 बियाणातील अंतर कमी जास्त होऊ शकतं. पण टोकन यंत्रामध्ये होतं काय की टोकन यंत्रामध्ये बियाण्याची पेटी जी आहे ही जमिनीच्या लगत जोडलेली गेलेली असते. त्या टोकन यंत्रामध्ये एका वेळेस एकच बियाणं उचललं जातं आणि सहजरित्या ते जमिनीपर्यंत लवकरात लवकर पोहोचवलं जातं, जेणेकरून बियाणातील अंतर मेंटेन केलं जातं. मग जर बेसिक डिफरन्स आपण जर पाहिला तर सीड ड्रिलमध्ये 2 ओळीतील अंतर मेंटेन करता येतं, पण 2 बियाण्यातील नाही. आणि टोकन यंत्रामध्ये 2 ओळीतील आणि 2 बियाण्यातील अंतर आपल्याला मेंटेन करता येऊ शकतं. बरं. सर, आत्ता आपण पेरणी यंत्रांबद्दल बोलतोय. आता आपण थोडंसं आपला अजून जो दुसरा आपण याच्यात विषय घेतलेला आहे तो म्हणजे BBF तंत्रज्ञान, त्याविषयी पण आपण बोलूयात. मला असं विचारायचं आहे की सगळ्यात आधी तर तुम्ही हे सांगा की BBF तंत्रज्ञान म्हणजे काय? BBF तंत्रज्ञान म्हणजे आपल्या वाडवडील किंवा आजी आजोबा जे शेती करायचे ते सुद्धा अशा पद्धतीची पेरणी करायचे. मग हेच तंत्रज्ञान केंद्रीय कोरडवाहू संस्था आहे हैदराबादला, तर त्यांनी हे संशोधित केलं आणि हे तंत्रज्ञान पुढं आणलं त्यांनी. तर यामध्ये तंत्रज्ञान विशेष असं काय नाही, फक्त एक आहे की 4 किंवा 5 ओळीनंतर सरी करणं. आपण ज्यावेळेस सुरुवातीला आपले वाडवडील जे काही शेती करायचे तर त्यामध्ये जी सरी काढली जायची तिला मृत सरी असं म्हटलं जायचं. खास करून खरीप हंगाम किंवा रबी हंगामामध्ये जो काही अवकाळी पाऊस येतो तो अवकाळी पाऊस त्या सरीमध्ये जमा होईल. कारण जर पाऊस आला तर जमिनीवर जमा होतो, पिकाभोवती जमा होतो आणि हाती आलेलं पीक आपलं जातं. पण जर त्या ठिकाणी जर सरी असेल आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे पाणी खोलगट भागाकडं उताराकडे चालतं, त्यामुळे सगळं पाणी सरीत थांबतं आणि पिकाभोवती पाणी थांबत नाही. त्यामुळे बेडवरची पेरणी
म्हणजेच थोडक्यात BBF तंत्रज्ञान आहे. बरं. पण ह्या BBF तंत्रज्ञानाला अजून त्यांनी काही वेगळी जोड दिली आहे. अच्छा. म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना बियाणं कमी लागलं पाहिजे प्रति एकर, हो. ज्या ठिकाणी जसं हरभरा पीक आता पेरलं जाते, एकरी आपण 30 किलो बियाणं लावतो, पण BBF तंत्रज्ञानाने आपण कमीत कमी 15 किलो प्रति एकर ते 24 किलो प्रति एकर प्रमाणे आपण ॲडजस्टमेंट करून बियाण्याचा सीड रेट आपण ठेवू शकतो. बरं. यामध्ये आपल्याला यंत्रामध्ये 4 ओळी दिलेल्या आहेत. त्या 4 ओळी पेरणीसाठी आणि ओळींच्या शेजारी रिजर दिलेले आहेत. ते रिजर सरी करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे खोल सरी पडते आणि मध्ये झालेला उंचवटा त्यावर आपल्याला पेरणी करता येते. आता पेरणीसुद्धा आपली एक समान झाली पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी अजून 2 डेप्थ व्हील त्याला दिलेले आहेत, जे सरीच्या बाहेर चालतात आणि एक समान खोलीवर पूर्ण पेरणी आपल्याला करता येते. खोली जर आपली सगळीकडे सारखी असेल तर जर्मिनेशन आपल्याला चांगलं मिळतं आणि एकाच वेळी जर जर्मिनेशन झालं तर आपल्याला त्या झाडांची वाढ चांगली आपल्याला पाहायला मिळते आणि पर्यायाने उत्पादनात फायदा होऊ शकतो. मग मूळ जर आपण पाहिलं तर हे जे BBF तंत्रज्ञान आहे याला आपण ब्रॉड बेड फरो किंवा रुंद वरंबा व सरी टोकन यंत्र आपण याला म्हणू शकतो. अच्छा. तुम्ही आता जसं सांगताय की पेरणी केली पाहिजे, तर मला तेच विचारायचं होतं की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला पेरणी करता येते? याची जी पद्धत आहे याची एकच पद्धत आहे. BBF यंत्राद्वारे आपल्याला बेडवरच आपण पेरणी करू शकतो. परंतु काही शेतकऱ्यांना नाही, आम्हाला जर सपाट पेरणी करायची असं जर त्यांना जर म्हणणं असेल तर फक्त रिजर आपल्याला बाजूला करायची, जे ॲडजस्टेबल आहे. रिजर जर आपण काढून घेतले तर आपल्याला सपाट पेरणी सुद्धा त्यामध्ये करता येते. आजकाल त्यामध्ये अजून थोडा बदल करण्यात आला, कारण जळगाव भागामध्ये आपला जो गहू जो घेतला जातो हा साऱ्यामध्ये घेतला जातो आणि मोकळं पाणी त्याला ते देतात. तर त्या ठिकाणी आपल्याला पुढं पत्रा लावायची एक ॲडजस्टमेंट आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि त्याद्वारे सुद्धा आपल्याला पेरणी साऱ्यामध्ये करता येते. म्हणजे ह्या तिन्ही पद्धती पेरणीच्या ज्या आहेत ते आपण त्याद्वारे करता येऊ शकतात. पण आमचं म्हणणं एक असतं की आपण ज्या ठिकाणी आता जे युग आहे हे आपल्याला तंत्रज्ञानाचं युग आहे. ज्या ठिकाणी श्रम, वेळ आणि पैसा वाचावा याचं जर आपल्याला जर हे गणित मांडायचं असेल तर नक्कीच ड्रीप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकलर इरिगेशन आहे याचा जर आपण वापर केला तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सहजरित्या पाणी देणं सोपं होतं आणि आपल्याला पीक सुद्धा चांगलं येऊ शकतं. अगदी. सर, मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की पेरणी यंत्राने आंतरपीक घेता येतं का? नक्कीच आपल्याला घेता येऊ शकतं. बाकीची सुरुवातीला जी काही पेरणी यंत्र मार्केटमध्ये यायची, बाजारपेठेत यायची, तर त्यामध्ये काही मर्यादा यायच्या की त्यावेळेस एकच आपल्याला पीक आपल्याला घेता यायचं. पण BBF यंत्रामध्ये आपल्याला एक फायदा असा आहे की त्याचं जे बियाणं पेटी आहे त्या बियाणं पेटीमध्ये प्रत्येक चकटीसाठी सेपरेट बॉक्स दिलेला आहे, जो साधारणतः 3 ते 3.5 किलोचा आहे. त्यामध्ये आपल्याला एका बॉक्समध्ये आपण वेगळ्या पद्धतीचं बियाणं आपण लावू शकतो. ह्यावर्षी आम्ही काही प्रयोग पण केले. तर आमच्याकडं 5 ओळीचं पेरणी यंत्र आहे आणि याच्यामध्ये आपण सेंटरला आपण तुरीचं बियाणं आणि बाजूच्या 2 ओळीला आपण सोयाबीनचं बियाणं, म्हणजे तूर अधिक सोयाबीन, 4 ओळी सोयाबीन आणि 1 ओळ तुरीची.